निवडणूक झाल्याच्या नंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची आयोगाला शंका. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमांमध्ये मोठा बदल. नाना पटोलेंचा निवडणूक आयोगासह महायुतीवरती गंभीर आरोप. 45 दिवसांमध्ये पुरावे नष्ट करण्याचा निर्णय संगनमतानं. पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या निर्णयानंतर तात्काळ निर्णय, पटोलेंचा आरोप. काँग्रेसला काहीही झालं तरी सुद्धा रडायची सवय आहे. नाना पटोले यांनी अभ्यास केला पाहिजे. भाजपचे नेते आशिष शेलार यांचा पटोलेंना प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या माध्यमातून शिंदेंवरती जोरदार निशाणा. मंत्रिमंडळामध्ये लिंबू मिरच्या, टाचण्या आणि कवट्यांना महत्त्व आलंय. ज्यांचं मीठ खाल्लं त्यांनाच गाडण्याची भाषा. सामनामधून हल्लाबोल. मुंबई बँकेवरच्या नियुक्ती ही राजकीय नजरेमधून बघू नका. संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं निवेदन. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म, घोसाळकर यांचं विधान. मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा एकदा बैठक. कामकाजाचा आढावा आणि A+ सीटची वर्गवारी यावरती चर्चा होणार आहे. 24 जूनपर्यंत या बैठकांचं नियोजन सुरू राहील. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ, फडणवीसांची माहिती. आळंदीमध्ये एकही कत्तलखाना होऊ देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलंय. मी स्वतः कत्तलखान्याचं आरक्षण वगळण्याचे आदेश दिलेत, फडणवीसांची माहिती. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हुपरीमध्ये ईडीची धाड. बड्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये तब्बल 15 तास चौकशी. निधी हा बँकेशी संबंधित असलेल्या व्यक्तींची चौकशी. राज्यामधल्या अभियांत्रिकी कॅप प्रवेशामध्ये नवे बदल जाहीर. यंदा कॅप प्रवेश प्रक्रियेमध्ये 4 फेऱ्या असतील. पहिल्या फेरीमध्ये पहिला पर्याय बंधनकारक, तर पुढच्या फेऱ्यांमध्ये अधिक पर्यायांची मुभा. नव्यानं पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं सुद्धा गरजेचं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय. 1 जुलैपासून करण्यात येणार अंमलबजावणी. राज्यामध्ये 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP लावण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ही शेवटची मुदतवाढ असून यानंतर वायुवेग पथकाच्या मार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची RTOची माहिती. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतात, हे चिंताजनक. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेचा समाचार घेतलाय. लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या सूचना. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्गावरच्या खडकी स्थानक आजपासून प्रवासी सेवेत. रेल्वे आणि मेट्रो एकत्रित झाल्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होईल. डहाणूमधल्या साखरे गावामध्ये 40 मीटर लांबीचा बुलेट ट्रेनसाठीचा पहिला बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला. यामुळे महाराष्ट्रामधल्या प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरती बोरिवली ते भाईंदर स्थानकाच्या दरम्यान आज रात्री 3.5 तासांचा जम्बो ब्लॉक. अब जलद मार्गावरती रात्री 11 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ब्लॉक असेल आणि या कालावधीमध्ये लोकलच्या फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक आहे. रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक आहे. माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती हा ब्लॉक घेतला जाईल. मुंबईमधल्या हार्बर रेल्वे मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक असेल. मानखुर्द ते नेरूळ या स्थानकांच्या दरम्यान या मेगा ब्लॉकचं आयोजन आहे. सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक राहील. तुळजाभवानी देवीची जुलै महिन्याची सिंहासन पूजा बुकिंग आजपासून सुरू होत आहे. 21 ते 26 जूनच्या दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. बुकिंगची अंतिम यादी 30 जूनला जाहीर होणार आहे. धाराशिवमधल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कला गती. वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कौडगाव MIDCमध्ये इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्जही मागवले आहेत. नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या कलाग्राम प्रकल्पाची छगन भुजबळ यांनी पाहणी केली आहे. महिला बचत गटांसाठी उभारल्या बाजार हाटचं काम रखडल्यामुळे परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती. अमरावती महानगरपालिकेला नव्या दूरसंचार कायद्यामुळे दरवर्षी 1.5 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. मोबाईल टॉवर आणि भूमिगत केबलवरती नवा दूरसंचार कायदा लागू झाल्यामुळे मोठा परिणाम. संत गजानन महाराजांची पालखी परळीवरून अंबाजोगाईच्या दिशेनं मार्गस्थ झाली. अंबाजोगाईच्या रस्त्यावरती असलेल्या घाटामधून पालखीचं मार्गक्रमण. हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांचा उत्साह. आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरमध्ये उद्या महासफाई अभियान राबवलं जाईल.
पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी आणि नागरिक हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेमध्ये सहभागी होणार आहेत। रत्नागिरीमधल्या मार्लेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू झालाय। पेहराव हिंदू परंपरेला साजेसा आणि सुसंस्कृत असावा, मार्लेश्वर देवस्थानाचं भाविकांना आवाहन। आळंदी संस्थानाचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह माध्यमांवरती सुद्धा मुजोरी। आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून चुकीची वागणूक। पुण्याच्या भवानी पेठेमध्ये पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार। निरंजन नाथ यांनी माध्यमांवरती संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये 3 जणांवरती शस्त्रानं हल्ला। पालिकेकडून 7 तासांमध्ये 229 अतिक्रमणं भुईसपाट। या कारवाईच्या विरोधामध्ये आज मुकुंदवाडी परिसरामध्ये आंदोलन। नागपूर जिल्ह्यामधल्या कोंढाळी काटोल रोडवरती ट्रक आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झालाय। या घटनेमध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले। भिवंडी तालुक्यामधल्या कामवारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 सख्खा भावांचा बुडून मृत्यू झालाय। गेरसे इथली ही घटना आहे। एनडीआरएफच्या मदतीनं सध्या मृतदेह शोधण्यात यश येत आहे। मुंबईवरच्या पाणी कपातीचं संकट आता टळलंय। पाणी पुरवठा होणाऱ्या 7ही तलावांमध्ये सप्टेंबरपर्यंत आता जलसाठा उपलब्ध आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर राहील, त्यामुळे पाणी संकट टळलं। मेट्रो प्रकल्पाच्या कामांसाठी 22 ते 28 जूनच्या दरम्यान अंधेरी, विलेपार्ले पूर्व या परिसरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाणार आहे। पाणी जपून वापरावं असं पालिकेनं आवाहन केलं आहे। नाशिक शहरामध्ये आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। जलशुद्धीकरण केंद्रामधल्या कामांसाठी महानगरपालिकेचा निर्णय। 2 दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधले धबधबे प्रवाहित झाले। महाडमधल्या केंबुर्ली, मांडले तर सुधागड तालुक्यामधल्या विठ्ठलवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला। पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चुलांगण धबधबा प्रवाहित झालाय। निसर्ग सौंदर्य अधिकच बहरल्यामुळे धबधब्यावरती नागरिकांची गर्दी।